हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? असेच मस्त आणि आरोग्याने आनंददायी राहा. मी प्रियंका चव्हाण आपल्या सर्वांचा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. थंबनेल पाहून तुम्हाला कळलेच असेल की आजचा जो विषय आहे ते म्हणजे देवाची भांडी, तसेच आसन किंवा इतर काही गोष्टी कशाप्रकारे आपण ठेवतो आणि आपण त्यांचा योग्य वापर कशाप्रकारे करतो. तर मी हे प्लास्टिकचे बॉक्स घेतलेले आहे. तर याच्यामध्ये मी ह्या भांड्यांना नाही का पहिले म्हणजे पहिले घासून आणि धुवून नंतर म्हणजे यांना चांगल्या प्रकारे पुसून वगैरे स्वच्छ करून याच्यामध्ये मी ठेवत आहे. कारण की जेणेकरून ते खराब नाही होणार आणि पुन्हा आपल्याला जेव्हा पूजा असते तेव्हा जे स्वच्छच राहतील, घासायचं काम पण नाही राहणार. म्हणून मी अशा प्रकारे यांना व्यवस्थित ठेवत आहे याच्यामध्ये बॉक्समध्ये. तर हा बॉक्स मी देवीच्या मुकुटासाठी घेतला आहे. तो म्हणजे मार्गशीर्ष महिन्याचा आपली जी पूजा राहते ना तेव्हा म्हणजे का मुखोटे कामी येतात आणि देवीचे वस्त्र पण याच्यातच आहे. ते सर्व एकत्र मार्गशीर्ष महिन्यात आता समोर येतच आहे मार्गशीर्ष महिना. आणि हे सर्व आपण एकत्र ठेवले किंवा एकाच ठिकाणी राहिले तर आपल्याला जेव्हा जी पूजा करायची आहे तेव्हाच म्हणजे तोच बॉक्स काढायचा आणि तेव्हा त्याचा वापर करता येतो चांगल्या प्रकारे. तर मी हे जे स्टोरेज बॉक्स आणले आहेत ना ते मार्केटमधूनच आणले आहेत आणि तेवढे काही महाग पण नाही आहे. जर असे बॉक्स आपल्याजवळ असतील तर आपण जे देवाची भांडी ठेवतो किंवा आसन ठेवतो किंवा काही म्हणजे साहित्य जे काय असेल ते आपल्याला पटकन सापडतात. मला हे नाही म्हणायचं आहे की आता तुमच्याजवळ काही ऑप्शन असतात की तुम्ही डब्यात कशात म्हणजे व्यवस्थित ठेवतच असाल, पण मला जे सोपं जातं ना ते मी ते तुम्हाला सांगत आहे. आणि खरंच आहे की बाकी ठिकाणी कुठे पण ठेवले ना तर इकडं शोधा तिकडं शोधा असं होतच राहते नेहमी. मला तर होतच राहते आहे. आता तुम्हाला काय माहीत तुम्हाला होते की नाही, पण मला असं होते की मला लवकर सापडतच नाही आहे. म्हणून मी हे बॉक्स म्हणलं आता याच्यामध्येच सर्व काही व्यवस्थित ठेवावं आणि जेणेकरून त्याला काही खराब हात किंवा काही नॉनव्हेज वगैरे काही असलं तर ते हात वगैरे लागत नाही. म्हणजे चांगल्याच ठिकाणी असं व्यवस्थित ठेवलं की मग मस्त ते राहतात. निदान आपल्याला कोणती पूजा असली तर ते पटकन असे सापडतात पण. आणि जर असं वेगवेगळं ठेवलं तर तेव्हा आपल्याला सोयीस्कर पण पडते की जेव्हा जे साहित्य लागते तेच आपण त्याच डब्याला हात लावतो किंवा तोच डबा आपण बाहेर काढतो. एकदमच सर्व पसारा काढून नाही म्हणजे पसारा पण होत नाही आणि ते सर्व गोष्टी आपल्यासाठी चांगल्या आहे. आपलं काम पण उलट आपल्या कमी वेळ पण आपल्याला लागतो आणि आपल्या वेळेची पण बचत होते. इथे जे ताटं आणि 2 ताटं होते माझ्याजवळ पितळाच्या आणि ते एक ते डेकोरेटिव्ह बाउल म्हणजे एक पॉट होता तो पण मी त्या पन्नीमध्ये ठेवला. कारण की जेणेकरून तो खराब नाही होणार आणि त्याचं म्हणजे डस्ट बसली ना मग ते पुसता पुसता मग ते खरबडून जाते पूर्ण ते जे डेकोरेटिव्ह पॉट आहे ते.
म्हणून नाही का मी त्याला एका पन्नीमध्येच ठेवते असं पॅक करून. आणि हे इथे वस्त्र आपण वस्त्र पण किंवा आसन जे आसन आहेत ना ते पण असे धडी करून व्यवस्थित म्हणजे ठेवले पाहिजे. तर मी नाही का इथंच म्हणजे सर्वच देवाचे असो किंवा आमचे घरचे पण स्वतःचे पण असो ते सर्वच व्यवस्थित ठेवत असते आणि ती मला एक चांगली सवय आहे. तर तुम्ही आता इथे पाहू शकता की जेव्हा आपल्याला आसन लागतील तेव्हा तो आसनाचा डब्बा मी इथे म्हणजे मला लागेल तेव्हा मी खोलणार किंवा मी तो पटकन काढणार आणि जेव्हा मला ते भांडे लागतील तेव्हा मी भांडेच घेणार किंवा ते बाकीचे सर्व गोष्टी म्हणून नाही का हे असं सोयीस्कर पडते म्हणून आसन वेगळे आणि भांडी वेगळी म्हणजे ते एकदम सगळं एकत्र मिक्स झालं ना मग ते आपल्याला समजतच नाही की कोणतं काय मग शोधत बसावं लागते. म्हणून मी ते सर्व एकदाच सर्व गोष्टी म्हणजे असे एक एक डब्यात मी पॅक करून ठेवून दिले आहे. तर आज आहे शुक्रवार आणि मी नाही का त्या शुक्रवारी पाणी बदललं आहे मग कलशातला. तो जो श्रीफळ आहे ना तो माझा चांगलाच आहे. मग त्याला काय बदलायचं काम नाही पडलं आहे मला. तर जे पाणी जे आपल्याला बदलायचं असते ना ते शुक्रवारी किंवा मंगळवारीच बदलायचं आहे कलशामधला. आणि कलशाची म्हणजे कशी काय मांडणी करायची आहे हे तर माझा व्हिडिओ सेपरेट व्हिडिओ आहेच आपल्या चॅनलवरती तुम्ही तिथे पण जाऊ पाहू शकता. आणि आज कसं शुक्रवार पण आहे आणि मी म्हणलं तसं माझी देवाची पण पूजा होती सकाळचीच म्हणलं आता ते कलशाचं पाणी पण बदलून घ्यावं म्हणून नाही का मी सकाळीच बाहेर गेली होती. इथं साईडलाच आहे आंब्याची पानं तर मला म्हणजे इथंच भेटून जातात. जास्त काही शोधायचं काम पण नाही आहे. तर मी तिथून आंब्याची पानं आणली आणि म्हणलं आता कलशस्थापना करून घेऊ. आणि जेव्हा आपण हे कलश बदलतो ना तेव्हा कलशामधलं पाणी आपल्या घरामध्ये शिंपडायचं आणि जे उरलेलं पाणी आहे ना ते तुळशीला म्हणजे टाकून द्यायचं तुळशी रोपामध्ये. तर असं म्हणजे माझं पहिलेच मी हे केलं पाणी शिंपडलं आणि ते पाणी तुळशीमध्ये नेऊन टाकलं. तर आता मी हे श्रीफळ आहे ना, तर त्याला नाही का ते आपल्याला हे कुंकवाचा आणि हळदीचा टिक्का लावायचा असतो. तर मी हा जर साईडनं कसं म्हणजे हळदीचा टिक्का लावून घेत आहे गोल म्हणजे गोल राऊंडमध्ये आणि मधात नाही का आपण कुंकू मस्त असं छानपैकी खूप छान दिसते असं जर असं लावलं ना मला खूप आवडते म्हणून मी असंच करत असते कधी-कधी. तर समोर म्हणजे आता समोर हे झालं, पूर्ण लावणं झालं, तर आता तुम्ही पाहू शकता की किती छान दिसते मग हा टिक्का आपल्या देवीला आणि हा कुलदेवीचा कलश असतो ना, मग घरामध्ये इतकं प्रसन्न वातावरण होते ना, जेव्हा हे असं म्हणजे पानं वगैरे सगळे नवीन-नवीन बदलत राहतो आपण आणि आपली जी देवपूजा तर इतकं प्रसन्न वातावरण राहते ना, म्हणजे घरामध्ये सर्वच जणांना अशी ओढ लागते, की आपण पण देवाचं केलं पाहिजे. आता माझा लहान मुलगा आहे ना, तो पण म्हणजे असं रोज सकाळी उठून पाया पडून म्हणजे देवाचे पाया पडून जातो आणि माझे मिस्टर पण म्हणजे आता त्यांचं पण सुरू झालं, की बा आता देवाचे पाय वगैरे पडणं असं वगैरे सगळं काही चांगलं. नाहीतर त्यांना नव्हती पहिले आवड एवढी देवाची. तर आता ते पण खूप छान मस्त असे देवाचं म्हणजे हात जोडणं वगैरे ते सर्व करतात. तर म्हणजे हे चांगलंच आहे आणि एकदम म्हणजे असं घरामध्ये म्हणजे वेगळंच वातावरण एक म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो ना आपण त्याला, तर तसं म्हणजे आपल्या मनाला पण हे होते. तर म्हणून नाही का हे सर्व करणं हे खूप गरजेचं पण आहे आपल्यासाठी, आपल्या मुलांसाठी, म्हणजे आपल्या परिवारासाठी पण. तर हे जेव्हा मी करत असते देवपूजा आणि ती पूर्ण सगळं असं छानपैकी सजवून देव वगैरे मस्त झाले, तर असं डोळे पण असे पाणावल्यासारखे होतात आपले. आता इथे तुम्ही पाहू शकता माझ्याजवळ काही जास्त देव नाही आहेत, पण जेवढे आहेत ना तेवढे खूप मला म्हणजे मला समाधान आहे आणि माझ्या मनात एवढं प्रसन्न वाटते ना त्या देवानं, तेवढ्याच देवांना पाहून मला इतकी खुशी होते आणि आनंद होते. मी तर म्हणते ना, की माझी दिष्ट लागायची माझ्या देवानं असं मला वाटते. तर इतकं छान वाटू लागलं ना जेव्हा मी हे करत होती पूजा मांडणी वगैरे असं, तर खूप मन प्रसन्न असं होत होत राहते. तर म्हणतो ना आपण सुख जवळ आणि दुःख पर्वता एवढे. तर दुःखाला घेऊन बसण्यापेक्षा आपण सुखाकडे वळलो ना, तर मग सर्व गोष्टी आपोआपच चांगल्या होत जातात आणि आपोआपच सर्व काही चांगलं घडत जाते. तर त्याच्यामुळे सतत पॉझिटिव्ह राहा आणि सतत आनंदी राहा आणि सतत खुश राहा.
आणि अशा प्रकारे कलश मांडून घ्यायचा आहे. मी म्हणजे जेव्हा ते कलशाची स्थापना केली होती तो व्हिडिओ बनवला होता तेव्हा साईडला एका चौरंगावरती ठेवला होता. पण आता इथं देवाच्या जवळ जागा केली आणि तिथं छानपैकी असं मस्त वाटते म्हणून इथेच ठेवून दिली आहे. तर तुम्हाला तर इथे मी सर्व देवांना आता फुलं वगैरे अर्पण करून घेत आहे. आणि मला मस्त छानपैकी गुलाबाची फुलं पण भेटली होती. तर मी म्हणलं आता म्हणजे खूप छान म्हणजे सुगंधित फुलं असतात ना त्यांचं जर आपण म्हणजे असं ठेवलं देवात मग इतकं छान वास येते ना आपल्याला अ, असं खूप छान वाटते मग. आणि आपला देवघर जर असं सजला ना मग दिवसभर म्हणजे आपल्याला इतकं करमते. आणि हे रोजच आपण केलं पाहिजे. एवढा देवासाठी वेळ आपला निघालाच पाहिजे. तर अशा प्रकारे मी हे सर्व देव चांगल्या प्रकारे पूजा केली आहे आणि माझी पूजा छान झाली आहे. तर तुम्हाला कशी वाटते ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि सकाळची जी आपली घाई असते तेव्हा सकाळी टिफिन पण राहतो आपला. मुलांना शाळेत पाठवायचं असते तर मग सकाळी उठून मग हे देवपूजा आटोपल्यानंतर मी लगेच मग मुलासाठी नाही का डोसा आणि आलूची भाजी डोसा आणि आलूची भाजी पण केली. म्हणलं आता अ, अ, म्हणजे तो पण म्हणजे त्याचं पण ठरलेलं असते रात्रीच की त्याला सकाळी काय द्यायचं, काय टिफिनमध्ये द्यायचं, त्याला काय खायचं आहे. मग तो म्हणला मला डोसा आणि भाजीच पाहिजे. मग मी नाही का सकाळी उठून मग त्याच्यासाठी हे पहिले पूजाच केली सकाळीच. आणि नंतर मग म्हणलं टिफिन करून ठेवा. मग टिफिन पण करून असं केलं आणि मग पुन्हा त्याचं टिफिन वगैरे तयारी झाली आणि मग त्याला शाळेत पाठवून दिलं. आणि नंतर नाही का आपली आवराआवर असते मग सर्व घरातली मग बाकीची कामं. आणि मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब अँड शेअर करा. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.